मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त तुम्ही बघू शकता आपला भडवलकरांचा लाडू याच्या पाठीवर कुठेतरी आज महाराजांचं नाव चित्रित केलं, दाखवण्यात आलंय. कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे बघा. आज महाराजांचं नाव अखंड महाराष्ट्रभर होतोय आणि त्यांच्या मुलं आज आपल्याला जगण्याचा एक मान मिळाला आणि भाडवलच्या लाडूचा एक चांगला असा गुलाल पण झालेला आहे. तो विचारूया आपण. दादा नमस्कार. नमस्कार. आज चांगला असा पुन्हा तुम्ही तोच पैरा घडून आणला. सैराट आणि लाडू ही गाडी पलवली. मला वाटतं दुसऱ्यांदा गाडी पळाली, दुसऱ्यांदा गुलालाचं मानकरी झालेलं आहे. एक बार्डीच्या मैदानामध्ये तुमची मुलाखत घेतली, ते एक नंबरचा माल म्हणजे सन्मान चिन्ह भेटला होता कुठेतरी. आणि त्याच्यानंतर लाडूचा एक वाढदिवस पण झाला. काय सांगाल वाढदिवसाआधी, त्याच्या वाढदिवसाच्या आधी काय काय तुम्ही कार्यक्रम केला तो सांगा ना. वाढदिवसाच्या अगोदर आम्ही ती शर्यत जिंकलो आणि त्याच्यात वाढदिवसानिमित्त शर्यत होती ती आणि तिथं गुलाल मिळून दिला आम्हाला त्यांनी. आणि परत आम्ही पायरा गेला सायराटचा आणि आज इथं शर्यत झाली. पैरा तो म्हणजे तुम्ही कंटिन्यू ठेवला की नंतर फोन झाला, काय झाला? नाही, ते आमचं आधीच ठरलेला, ते अशा ठिकाणी आपण गाडी पळू. लाडूनी मला वाटतं खूप मोठं नाव केलंय. आज मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक त्याच्यावर एक त्यांचा आदर आणि एक नाव पण लिहिलं गेलंय. काय बोलाल? आज महाराजांचा आशीर्वाद म्हणून आज गुलाल आपल्याला मिळाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज आपल्याला गुलाल पण त्यांच्याच मातीतला, त्यांच्याच माती. म्हणजे आजचा गुलाल हा महाराजांना समर्पित असणार. महाराजांना समर्पित. त्याचा वाढदिवस झाला. वाढदिवसाला काय कार्यक्रम केला घरी? वाढदिवसाला आपला असंच छोटासा कार्यक्रम केला, म्हणजे केक वगैरे आणला, पोरांना नाश्ता वगैरे. बरोबर आहे. आज मैदानात गाडी कशी जमली? आज मैदानात गाडी आपला नाव होता 2 गोंड्यावर आणि आपले डीएसपी वाले काही आपलं नाव 1 गोंड्यावर नाव फिरवला. शर्यत मैत्रीपूर्ण झाली. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये कुठेतरी सरपंच आणि लाडू पण पलताना दिसत. 100% पळणार. त्यालाच आपला मुंबईचा खेळ म्हणतात आली. त्याला आपण मैत्रीपूर्ण शर्यत केले, असं काय नाही आपला. उद्या आपण आज विरुद्ध पळू, उद्या एकत्र पण पळू शकतो आपण. त्याच्यानंतर गाडी पण होते. अशा खेळाची गरज होती मुंबईला आणि तो चालू झालाय. काय बोलाल? चालू झालं आता, चांगली गोष्ट आहे. चालू असंच खेळायला पाहिजे, सर्व मिळून मिसळून खेळायला पाहिजे. दुश्मनी करून काय? तेच ना. पार्टी कशी होती? काय बोलाल? पार्टी चांगली होती, मस्त पळणं होता. ड्रायव्हर कोण बसवलेला? ड्रायव्हर आपला घरचा पंकज. मला वाटतं लाडूची जेव्हा पण गाडी पळते त्यावेळेला पंकज असतो गाडी, घरचाच ड्रायव्हर आपला. आणि खूप साऱ्या लढती पण चालू आहेत मैदानात. मैदान कसं, नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नियोजन चांगला वाटला, मस्त नियोजन आहे. मैदान पण मस्त आहे. भरपूर जणांच्या कमेंट आल्या की लारू आणि सैराट ही गाडी आपल्या 3 फेऱ्यामध्ये खासदार केसरीला पळवा. तुमचा काय विचार आहे? त्यांचं नियोजन झालंय असं आधी, आमचं पण झालंय. आधी नियोजन झालंय, पण त्यांचा सैराटचा विचार आहे असं की त्याही मैदानाला नाही पळवणार. त्यांचा बैल कुठेतरी मोठ्या आजारातून बाहेर निघले. मग लाडू पळताना दिसेल का? पहिरा नाही सांगितलं, 100% टॉपचा पायरा आहे. टॉपचा पहिरा आहे 100%. म्हणजे कुठेतरी या आपल्या मुंबई केसरीला लाडू आपला जो भडवलकरांचा नाव तिथं पण गाजवणार आहे. 100%. कसं बघतं भविष्य त्याचं? काय बरोबर? तर लाडू जर तिथं झाला तर खूप मोठी नाव होईल तिथं पण मुंबई महाराष्ट्र, कारण की टॉपची बैल आहे ना सर्व तिथं. म्हणजे आपला गुलाल झाला तरी आपल्याला आनंद होईल. आणि खूप मोठी मोठी नामांकित तिथं बक्षिसं पण आहेत. एखादी बक्षीस वेगळी भेटली की ती नक्कीच आठवणीत राहील. 100%. ड्रायव्हर विषयी सांगा ना पंकजच्या, कारण पंकजनी ना मला वाटतं लहानापासून त्याला पलवलाय. काय बोलाल तुम्ही पंकज विषयी? पंकज ड्रायव्हरचं कसं आहे, पंकज ड्रायव्हर गाडी चांगली आणतो आणि त्याचं कसं आहे, दोन्ही बैलांना मारतो. एक बैल कमी पडून नाही देत, तो दोन्ही बैलांना सारखा आणतो आणि सहसा गाडी कधी जाऊन नाही जातात. आणि मी ऐकलं नियोजन पण थोडक्यात जास्त म्हणजे असं पंकज ड्रायव्हरचा हात असतो थोडेफार. हा पायरा कोणी घडून आणला? म्हणजे हा पायरा पंकज ड्रायव्हरने घडून आणला. सैराट आणि लाडूचा पायरा पण पंकजनेच घडून आणला. मला वाटतं या मुंबई बिंजोरला जी टॉपची बैला पालतात ना, खरोखर एक पाहण्यासारख्या गाड्या असतात. समोर पण गाडी खूप चांगली होती. मला वाटतं आपले डीएसपीचे अविनाश शेठ पवार आधी, मला वाटतं तुमची बार्डीला पण त्या दिवशी त्यांच्यासोबत नाही वेगळी गाडी झाली होती. पण कुठेतरी ते आहेत ना, त्यांचं बिंजोरला नाव होतं आज या मैदानामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांचा घरचा गाडीचं नाव होता आणि तुमचं नाव पडल्यानंतर ते नाव फिरवला. काय बोलाल त्यांच्याविषयी? एक चांगले म्हणून गाडा मालक त्यांची ओळख आहे अविनाश शेठची. काय नाही, ते पण चांगलेच आहे. मैत्रीपूर्वक शर्यत करतात ते पण चांगलेच आहेत. लाडूचा मी 2-3 मैदानामध्ये बघतोय ना, ज्या वेळेला तुमचं नाव फिरतोय, लाडूला काढायला थोडा उशीर होतोय. तर नक्कीच आवर्जून समालोचक वारंवार तुम्हाला सूचना देत असतात. त्याच्या मागचं कारण सांगा ना थोडं. कसं आहे, पोरं मागं पुढे होतात, एक दोघांना बैल आटपत नाही.
आता बाकी पोरं मागं पुढे होते म्हणून पोरं हात नाही लावत बैलाला. तशी 5-6 जण असलं तरी टेन्शन नाही राहत बैलाला हात लावायला. हा बरोबर आहे, कारण कुठेतरी समालोचक वारंवार तुम्हाला सूचना देत असतात की बडबलवाले गाडी करा. म्हणजे लाडू एक अग्रेसिव्ह बैल आहे का, म्हणजे मारतोय का तो? मारतो. मारतोय, बरोबर आहे. आणि मागच्या याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये माहिती घेतली कुठेतरी एक लहानातून वासरू घडवला तुम्ही. लहानातून वासरू. अजून दावणीला लाडूच्या ऐवजी कुठली कुठली बैल आहेत? एकच बैल आहे, लाडूच आहे. लाडू. हा 2 नावाने पळते, ममदापूर आणि हा ते बडवल. ग्रुपचा बैल आहे. सांगा ना कसं काय? अहो ते बैल आहे ना, दोन मित्र आहेत, त्याही बैल कडून आणला म्हणून त्यांच्या दोघांचं नाव लागतो गावांचा. आणि सर्व यंग मुलं तुमच्या त्या ग्रुपमध्ये आहेत? हा, मुलांना आवड आहे, मुलं येतात सर्व काम धंदा सोडून येतात, त्यांना आवड आहे. नाव लाडू करतो, लाडूला गर्व आहे त्यांना म्हणून येतात ते. बरोबर आहे, चालेल, धन्यवाद. आणि असाच गुलाल घेत राहा. लवकरच सरपंचच्या पायऱ्यामध्ये पण दिसावा मी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि चांगला असा खेळ दाखवा बस, आणि चांगला खेळ असतो तुमचा नेहमी.